आपला जो आता हा छोट्या फिमेलचा कप्पा आहे, हम्म. तर या कप्प्यामध्ये आल्यानंतर आम्हाला ही वेगळीच क्वालिटी जाणवते बिटलची. अशा म्हणजे साधारणतः आता या 4 ते 5 महिन्याच्या वयोगटातल्या फिमेल दिसत आहे आम्हाला. तर आम्हाला याची उत्कृष्ट म्हणजे असं एक हे लागलेलं आहे का या फिमेल तुम्ही कुठनं घेतलेल्या आहे आणि एवढ्या टॉप क्वालिटीमध्ये काय आहे या, आम्हाला जरा आता याचं सविस्तर उत्तर द्या. कारण अशा छोट्या फिमेल आणि एवढ्या क्वालिटीमध्ये कानाची लेंथ असो, त्यांची नाकाचा रोमन नोज नाक असो किंवा व्हाईट आईज मध्ये असो, परत ते डोळ्याचं बुबुळ असो, स्ट्रक्चर वाईज खूप छान फिमेल आहे या फिमेल आहे ना आपले वस्तात सलीम मामू कोकणी नाशिक. अच्छा, यांनी आपल्याला जवळजवळ या 6 फिमेल दिल्या आता. हा 6 फिमेल. हो, या मेन फिमेल आपल्याकडे यायचं कारण म्हणजे आमचे मावस भाऊ चेतन भाऊ. अच्छा. हा, चेतन भाऊंचा इतका आग्रह होता हा, की या फिमेल कुठल्या करून आज आपल्याकडे आल्या पाहिजे, बरोबर आपल्या फार्मला आल्या पाहिजे, नाही का. बरोबर. आणि या 4ही ज्या 6ही फिमेल आहे हो हो या सगळ्या मामूंच्या लाईन मधून येतात. बरोबर. हा, तर यामध्ये या सगळ्या रॉक या मेलच्या फिमेल, रॉक लाईन मधले फिमेल. रॉक लाईन मधल्या. आणि ही जी आहे ही हा. मोरकनी लाईन मधून ही फिमेल. हा, ही जरा हा. सफेद पॅच आहे हो, तिच्या नाकावरती कानावरती. तर म्हणजे ह्या सगळ्या ज्या तुम्ही विचारता की आगळ्या वेगळ्या काय, नाही, क्वालिटी त्यांची एक वेगळीच दिसते हो. स्ट्रक्चर वाईज. एवढ्या छोट्या वयामध्ये पण त्या खूप म्हणजे त्यांच्या अंगावरची चमक असेल, त्यांची लांबी असेल, त्यांची हो. उंची असेल, वयाच्या मानानं खूप ऍक्टिव्ह दिसतात त्या. हो. त्यामुळे मला त्या गोष्टीचं कुतूहल होतं. मैत्री दिनाच्या दिवशी मामूंनी आम्हाला खास बोलून आणि आम्हाला दिल्या, नाही का, हा 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 या फिमेल. म्हणजे वस्तादाकडून एक गिफ्ट होता आम्हाला. हा, बरोबर. तर भविष्यात तुम्ही सांगण्यात आलेलं आहे की भविष्यात यांचं प्रोडक्शन काढा चांगल्या पद्धतीने, नाही का, फार्मवरती. आता सोशल मीडियावरती ना ऋषी भाऊ, आम्ही ना आपले गुरु म्हणा किंवा आपले वस्तात सलीम मामू कोकणी यांचं आम्ही ना सोशल मीडियावरती, युट्यूब वरती म्हणा किंवा इंस्टाग्राम वरती काही व्हिडिओ बघितलेले. हो. तर त्यांचं नाव म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये असं कोणी नाही जे गोट फार्मिंग करतं बिटलचं. हो. तर त्यांचं नाव एक प्रगतीपथावरती किंवा उस्ताद म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. हो. तर आता एकूण तुमच्या फार्मवरती सलीम मामू कोकणींचे अॅनिमल तुमच्या फार्मवरती आलेले. हो. तर आम्हाला त्या गोष्टीची एकूण खरोखर प्रचिती येते हो. का मामूंचं नाव का घेतलं जातं. हो. त्या गोष्टीची आज आम्हाला खरोखर म्हणजे आपल्याला कोणाचं हे नाही करायचं. हो. आम्हाला तुमच्या फार्मवरती आल्यानंतर त्या गोष्टीची प्रचिती आलेली हो. किंवा अनुभव आलेला आहे. हो. तर खरोखर सलीम मामूंचे अॅनिमल खूप म्हणजे त्यांच्या नावाचा जसा ब्रँड आहे, हो, तसं या अॅनिमल मध्ये ती क्वालिटी आज आम्हाला दिसते खरोखर. तुम्ही घेतला हा मुद्दा एकदम महत्वाचा आहे. आता हे बघा, आपण 1 नंबर 2 3 4 आणि 5 आणि बाजूचा मेलचा 6 नंबरचा कप्पा आहे. हो. आपण जेव्हा ह्या कप्प्यात आलो, तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारले की या फिमेल कुठल्या लाईनच्या किंवा कुठून आणल्या तुम्ही. हा, ते नजरेत भरतात, दिसतं आपल्याला समोर लगेच. तर ही वस्तादाची खासियत आहे आमच्या, का वस्तादाचे जनावरच सांगून जातात की कोणाच्या लाईन मधून बिलॉंग करतात. बरोबर. हा, आणि मामूंचा विषय तुम्ही म्हटले महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात मामूंच्या आज बिटल क्षेत्रातल्या नावाबद्दल प्रचिती. बरोबर. अतिशय म्हणजे फक्त आज भारतात नव्हे तर पाकिस्तान मध्ये पण अशरफ गुज्जर सारखे मोठमोठे व्यक्ती शेळी पालनातले ते सुद्धा आज मामूंच्या नावाबद्दल तारीफ करतात. हो, बरोबर. म्हणजे त्यांचं ऑल ओव्हर इंडियामध्ये नाव प्रसिद्धीच्या याच्यामध्ये आलेले का त्यांच्या फार्मवरचे अॅनिमल त्या पद्धतीमध्ये आणि त्या अॅनिमलच्या जोरावरती आज त्यांचं फक्त मामूंचं नाव नाही हो, मामूंचा जनावरच सांगून जातात. हो ना. काय अॅनिमल्स कसे काय क्वालिटी वरूनच मामूंचं नाव निघतं डायरेक्टली, नाही का. बरोबर. हा, आणि आता बरेच पैकी आता ठीक आहे, आम्ही 10-15 वर्षापासून बिटल मध्ये आणि या पहिले पण शेळी पालनातला जो शौक होता तो आमच्या आजींपासूनचा आहे. बरोबर. म्हणजे 2-5 शेळ्या वेगवेगळ्या होत्या पहिले, तसे मामूंचे 4-5 पिढ्या गेल्या याच्यात. बरोबर. या सगळ्या गोष्टीमध्ये, नाही का. मामूंचा बघून आमचे मावस भाऊ सगळ्या या गोष्टी शिकत आलो किंवा आज बी मामूंचं गाईडलाईन असतं सगळ्या गोष्टीत आम्हाला
आता मावस भावांचं बघून आम्ही पण याच्यात बरोबर शिकत आलो आता सगळं. काही दिवसापूर्वी आम्ही चेतन भैया जाधव यांच्या फार्मवरती पण व्हिजिट केलेली हो. होती. तर त्या फार्मवरती सुद्धा खूप स्ट्रॉंग फिमेल हो. आहे आणि स्ट्रक्चर वाईज म्हणजे म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर पण स्ट्रॉंग आहे. हो. दुधासाठी पण त्यांची डेव्हलपमेंट खूप छान दिसते. हो. तर तुम्ही त्या गोष्टी सांगता त्या अगदी बरोबर आहे. आता एक 15-1 दिवसापूर्वी आम्ही तो फार्म व्हिजिट केलेला आहे आणि आपल्या युट्यूब वरती त्याचे व्हिडिओ आलेले आहे. हो. हो. तर चेतन भाई यांचं पण आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलेलं आहे. ऋषीभाई आमचा असा आम्हाला पडलेले प्रश्न आहे म्हणजे बिटल गोट फार्मिंग जेवढ्या आमच्या मनातील शंका आहे आज आम्ही तुमच्या जवळ त्या उपस्थित करणार आहे. तर आम्ही अपेक्षा करतो का तुम्ही त्याची आम्हाला उत्तर द्याल. बर. आता आम्ही भरपूर दिवसापासून शेळी पालन करतोय. आम्ही गावरांमध्ये काही दिवस काम केलं. जशी अलीकडच्या काळामध्ये महागाई वाढली मग आम्हाला ते स्टॉल फीड मधलं गावरान शेळी पालन परवडना बंदिस्त मध्ये उस्मानाबादी किंवा आपलं गावरान शेळी पालन मग आम्ही आता जरा बिटलकडे शिफ्ट झालेलो आहे. आता आमच्या फार्मवरती इतकेशे तुमच्या फार्म मध्ये जेवढे अॅनिमल आमचे काही फार्म तेवढे डेव्हलप झालेले नाही. परंतु तुम्ही चांगल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आज बिटल गोट फार्मिंग मध्ये काम करताय. तर एकूण तुम्ही आता सालीम मामू आपले जे उस्ताद आहे किंवा गुरु आहे त्यांचं तुम्ही नाव घेत असतात. तर तुम्हाला असे आता या तुमच्या छान बिटलच्या फिमेल तुम्ही त्या फार्मवरनं खरेदी केलेले तर तुम्हाला असे मामूंचे कुठले सल्ले किंवा त्यांचं काय मार्गदर्शन मिळत असतं त्यावरनं तुमची आता वाटचाल पुढे चालू आहे. आम्हाला जरा एक मुद्दा क्लिअर करून सांगा. सल्ले म्हणण्यापेक्षा आहे ना कुठली गोष्ट जिथं चुकत असली मामू लगेच क्लिअर करून देतात किंवा चेतन भाऊ. बरोबर. म्हणजे सांगायचा दृष्टिकोन एवढा की परिपूर्ण शिक्षक आणि विद्यार्थी बरोबर अशी गोष्ट आहे. आणि मी फार ज्युनियर आहे याच्यातला नाही का सगळ्यांपेक्षा आज शेळी पालनातल्या महाराष्ट्रात मी सगळ्यात ज्युनियर आहे. कुठली गोष्ट सांगताना असा विषय की याच्यात प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्वाचं आहे. थेरॉटिकली पण आहे पण प्रॅक्टिकली पण महत्वाचं आहे. बरोबर. पण गुरुकडून अशी गोष्ट असते की गुरुनी सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे आणि ही होणार आहे ते 100% घडलेली हा माझा अनुभव आहे याच्यातला नाही का. आणि नसल ओळखायची कशी बिट्टल तर माझ्याकडे बी होते पहिले हाय पण शेळी ओळखायची कशी बिट्टल मधली ओरिजिनल शेळी ओळखायची कशी हे जे मला चेतन भाऊला ज्यांनी शिकवलं असेल तर ते मामू होते. बरोबर. हा ती शेळी पार खायची कशी काय कसं याच्यात काय काय पॉइंट्स बघायचे कसं बघायचे तर असं मामूंनी आम्हाला अनेक गोष्टी शिकवण्यात आलेल्या आहे. बरोबर. हा आणि आम्ही नाव घेतो म्हणजे असं नाही की बाबा आम्ही फक्त नावच घेतो मामूंचं पण आम्हाला गुरुकडून अनेक गुरुकिल्ले भेटत असतात. बरोबर. या तुम्ही म्हणजे तुम्हाला संगोपन असो विक्री व्यवस्थापन असो किंवा काही छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी असतात वेळोवेळी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन असतं मामूंचं. मामूंचं आहे भाऊचं आहे चेतन भाऊचं त्याच्यानंतर श्री गंगानगरवाली संदीप कुमार सर आहे त्यांचं पण असतं. त्यांनी दिलेलं फिमेल आहे आपल्याकडे 2-3 फिमेल काय चेंजेस करायचे कसं करायचे. आता मला असं विचारायचंय तुम्ही पण आता एक 7 ते 8 वर्षापासून गोट फार्मिंग मध्ये बऱ्यापैकी चांगलं काम करताय आणि आजच्या टप्प्यावरती तुम्ही तर बिटल गोट फार्मिंग अतिशय उत्कृष्ट करताय आणि तुमच्या फार्मवरती जुना जो फिमेल स्टॉक आहे तो पण खूप छान आहे. ब्रीडर पण तुमच्या फार्मवरती चांगल्या लाईनचे तुम्ही आता जो नवीन स्टॉक आणलेला आहे 6-7 फिमेल तुम्ही मामूकडनं आणलेलं आहे नाही का. मामू ब्लड लाईन म्हणून आता त्या प्रसिद्ध आहे. तर माझा असा प्रश्न आहे तुम्हाला का तुम्ही आता मार्केटमध्ये तुम्ही समजा यांचं प्रोडक्शन विक्री करणार आहे यांचं प्रोडक्शन तुम्ही मार्केटमध्ये विक्री करणार आहे किंवा तुम्हाला याच्यापूर्वी अशा काही ब्लड लाईनचा आल्यामुळे तुम्हाला त्याचा मार्केटमध्ये किती फायदा झाला ती गोष्ट आम्हाला क्लिअर करा जरा. आता काय झालं पहिले जे आपल्याकडे बिटल होते समजा जेव्हा मी नवीन उतरलो याच्यात बिटल आणल्या आम्ही पाळल्या आणि नंतर असं कळलं की बिटल शेळीत पण फरक आहे. हो. आता रोजच्या गाड्या भरून येतात आपल्या इथं महाराष्ट्रात. बरोबर ट्रेडिंग खूप चालू आहे. बरोबर आहे का अनेक ट्रेडिंग आहे. कोणी काय सांगतं टॉप क्वालिटी बिटल अशी बिटल तशी बिटल सर्रास शेतकऱ्यांना सांगितलं जातं नाही का. पण ओरिजिनल जनावर
हे तुम्हाला सांगायची गरज नाही पडत, हा. हे ओरिजिनल आहे म्हणून, हो नाही हो का? हो बघता क्षणीच कळत. आता आम्ही या पाठींकडे बघितल्यानंतर त्या पाठींवर आमची नजरच हटत नाही बाजूला, म्हणजे बरोबर. अशी क्वालिटी समोर दिसते. हो. आणि आता समजा मी हम्म. मी पंजाबला गेलो, 15 दिवस राहिलो, हे 20 दिवस राहिलो, आम्हाला हार्डली एक 7-8 जनावर भेटतात. बरोबर. आणि रोजच्या महाराष्ट्रात गाड्या येतात हो हो बिटल म्हणून विकल्या जात आहे. तर ओरिजिनल आणि डुप्लिकेट नाही म्हणता येणार आपल्याला, क्वालिटी वाईज गेनिंग विषय वेगळा आहे आता. आणि एक सगळ्यात महत्वाचा विषय असतो की क्वालिटी घेण्यासाठी हाय क्वालिटीला पैसा जास्त पैसा लागतो. द्यावा नाही लागतो. का? हो. तर मीडियम क्वालिटीतले बी जनावर घेतले तर काही अडचण नाही, पण हा. मग जे लाईनचा विषय येतो ना, लाईनच्या जनावरांची क्वालिटी वेगळी असते. हा हा हा. त्याच्यात काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी घटक अनेक असतात. हा हा म्हणजे जे शेळीमध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन पाहिजे हा. हे लाईन मधूनच फायदा हा. होतात, नाही का? बरोबर बरोबर. हो. आणि लाईन डेव्हलप करण्यासाठी असे 2 आणि 3 वर्षात कधी लाईन नसते डेव्हलप डेव्हलप बरं होत का? नसते. बरोबर बरोबर. त्यामागे वेळ द्यावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो. खूप तुमचा स्ट्रगल म्हणा, तुमचा संयम म्हणा, तुमची काम करायची पद्धत म्हणा, बरोबर बरोबर. तुमचे सिलेक्टेड फार्म मध्ये असणारे जनावर कसे, तुम्ही कसे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी अजून काय चेंजेस करता, ही त्याच्यावर बरोबर. फार अवलंबून असतं बरं का? ऋषी भैया, आम्ही तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आहे ना, आम्हाला आता आम्ही प्रत्येक कप्प्यामधले अॅनिमल बघितले. आता जसं व्हिडिओमध्ये पण आपले नवीन फार्मर म्हणा किंवा आपले व्ह्यूअर बघत असतील, तर आम्हाला हा मेल बच्चा खूप जबरदस्त क्वालिटीमध्ये आपल्या फार्मवरती दिसतोय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो तुम्ही आपले वस्ताद, आपले गुरु सलीम मामू कोकणी यांच्याकडनं तुम्ही घेतलेला आहे तो. तर आम्हाला या बिटलच्या मेलची आम्हाला माहिती द्या, जेणेकरून आपले व्ह्युअर्स आहे त्यांना पण माहिती होईल. आणि भविष्यामध्ये तुमच्या या मेलबाबत काय नियोजन आहे त्याची पण एक जरा आयडिया द्या, जेणेकरून ह्या क्वालिटीमध्ये ज्यांना कोणाला काम करायचं असेल तर ते 100% आपल्याकडे ती रिक्वायरमेंट पुरी होईल असं मला वाटतंय. तर तुम्ही जरा डिटेल माहिती द्या याबाबत, कारण खूपच छान मेल आहे हा. हा जो मेल आहे ना, हा हा जमजम जी फिमेल आहे मामूंची, अच्छा. हा जमजम आणि रॉक हा यांचा मुलगा आहे. अच्छा, रॉकचा डायरेक्टली मुलगा आहे हो, म्हणजे? डायरेक्टली रॉक आणि जमजमचा मुलगा आहे. हा. साधारण आपल्याकडे 1.5 ते पावणे 2 महिन्याचा असताना आपण मामूंनी आपल्याला दिलेला. बरोबर बरोबर. आपल्याकडे हा बनतोय तर साधारण 8 महिने वय आहे याचं आता. सध्या 8 महिन्याचा हो, आहे. हो. आणि हाईटला जवळजवळ 37 इंच हाईट वरती अच्छा. आहे. हा हा हा. कानाची लेंथ खूप मोठी दिसते. कानाची 19 इंच लेंथ आहे आता याची. अच्छा. आणि मागचं वंशवळ आता जमजम आणि रॉक म्हटलं ते चांगल्या तगड्या आम्ही सोशल मीडियावरती बघितलेलं आहे. हो. आणि मामूंचं नाव पण आता सोशल मीडियावरती आम्ही खूप ऐकतोय. हो. आणि मामूंकडे खूप रॉक लाईन पण आम्ही ऐकलेली आहे. हो, हो, रॉक लाईनचा सोशल मीडियावरती गेले तर रॉक जो आहे हो. त्याचे फोटो पण दिसताय, व्हिडिओ पण दिसताय, हो. त्यावरून आम्हाला एक अंदाज येतोय. आणि वेगळी स्पेसिफिक म्हणजे आज या बच्चात की याची शिंगाची क्वालिटी, हो हो, लांबी, टेस्टिकल हो हो पॉइंट, हो. शेपटीचे पॉइंट, बरोबर बरोबर. पायांची मजबूती, हो, कानाचे हो. ठेवण, चेहऱ्याचे ठेवण, या अशा अनेक गोष्टी एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही का बरोबर बरोबर. इतर मेलच्या तुलनेत आपल्या सगळ्या. आणि हा मूळ आपल्या फार्मवर यायचं कारण म्हणजे चेतन भाऊ. अच्छा. हा भाऊंना मामू बोलले की माझा एक बच्चू आहे. हा. आणि भाऊने आग्रह केल्यानंतर मामूंनी आपल्याला आग्रह खाते मामूंनी दिला हा. अच्छा. हा. मामूंचा माझा संवाद म्हणजे फार जुना आहे. हा हा हा. हा म्हणजे की फार वर्ष झाले तेव्हापासून मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हापासून मामूंकडे माझं जाणं येणं. अच्छा अच्छा. हो हो. हा बघा मित्रांनो, आता ऋषी भाऊंनी आपल्याला खूप सविस्तरपणे त्यांच्या फार्मवरची माहिती दिलेली. त्यांचे ब्रीडर असो, फिमेल असो, ते आता या ठिकाणी ना रॉकचाच मुलगा, नाव काय ठेवलेलं आपण? याचं नाव बकासूर ठेवलं. बकासूर नाव ठेवलेलं आहे. बकासूर नावाने आता ते ब्रँडिंग करता या ठिकाणी. आणि खूप स्ट्रक्चर वाईज मेल खूप छान दिसतोय. तर आम्ही अशी भविष्यामध्ये अपेक्षा करू की आम्हाला बकासूरची होणार प्रोडक्शन आम्हाला 100% ऋषिकेश गरडे यांच्या फार्मवरून आम्हाला 100% मिळेल अशी आम्ही त्यांच्याकडनं ग्वाही घेतो. आणि कारण काय मित्रांनो बघा, आपल्या गुरुचं मार्गदर्शन गोट फार्मिंग मध्ये असणं फार महत्वाचं आहे. आम्ही आल्यापासनं
ऋषिकेश भाऊंनी ना सालीम मामू कोकणी यांचं नाव घेतलेलं आहे. का 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 हा फार्म डेव्हलप होण्यामध्ये सालीम मामू कोकणी यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आहे या ठिकाणी. आज ते पण आज तर या फार्मवरती ते नाही, आम्हीच फार्म व्हिजिटसाठी आलेलो व्हिडिओ बनवतोय. परंतु एकूण सर्व डेव्हलपमेंटमध्ये सालीम मामू कोकणी यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे. त्याबद्दल मी माझ्या युट्यूब परिवाराकडनं सालीम मामू कोकणी यांचे आभार व्यक्त करतो. भाऊंचे पण चेतन भाऊ हा दुसरं आपलं एच जी गोट फार्मचे सर्व आपले चेतन सीजी गोट फार्मचे सर्व चेतन भैया जाधव यांचं पण खूप मोलाचं मार्गदर्शन असतं चेतन आपलं ऋषिकेश भाऊंना. आणि आम्ही त्यांचा पण फार्म व्हिजिट केलेला आहे. बघा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिलं, मार्गदर्शन घेतलं तर आपला फार्म डेव्हलप होण्यासाठी मदत होत असते. एकूण या फार्मवरती व्हिजिट केल्यानंतर आम्हाला या गोष्टी बघावयास मिळालेल्या आहे. आणि ह्या सर्व मागचा त्याग फार मोठा आहे. स्वतः चेतन भाऊचा त्याग आहे ना, याच्यातला जवळजवळ 15 ते 17 वर्षापासूनचा त्याग आहे या व्यवसायामध्ये. बरोबर. आज सर्वांना वाटत असेल की चेतन भाऊ कडे आज एवढे अॅनिमल्स आहे, पण त्या मागचा त्याग पण बघितला गेला पाहिजे सगळ्यांचा, नाही का? म्हणजे एक अशी कंडिशन होती की म्हणजे आज आम्ही आमचं मोठं पण नाही म्हणू शकत याच्या, नाही का? इथून मागचे जे दिवस होते, नाही का, की अक्षरशः मी आणि भाऊ पर्टिक्युलरली आम्ही नाव नाही घेत, पंजाब मध्ये आम्ही गेलेलो होतो दोघं, नाही का? म्हणजे एक तुम्हाला मी हे सांगतो की एक अॅनिमल बघण्यासाठी गेलो होतो फक्त, नाही का? तर बरेच वेळेस आम्ही 2 कप चहा वरती दिवस काढतो. बरोबर. म्हणजे आजही काढतो, या पहिले काढत होतो. आज तर नाव झालं, त्या पहिले तर कोणी ओळखत नव्हतं, नाही का, पंजाब मध्ये. अक्षरशः आम्हाला हुसकून दिलेलं आहे. बरोबर. की एवढं गर्विष्ठपणानं काढून दिलेलं आहे आम्हाला, नाही का? हा. आणि ट्रॅव्हलचा आणल्यानंतरचा इकडचा संघर्ष, बरोबर, किंवा किती आलेल्या अडचणी, जेवढं सांगायला लागलं तर मी म्हणतो एक कमीत कमी 20-22 तासाची व्हिडिओ तयार होईल, नाही का? बघा मित्रांनो, सक्सेस स्टोरी मागे ना गुरूंची साथ लागते, मित्रांची साथ लागते. आणि फार्म असा एकदम काही डेव्हलप होत नसतो, त्याच्या पाठीमागे अथक परिश्रम असतात. तर आता त्या ठिकाणीच आपल्याला ऋषी भाऊ सांगता या ठिकाणी म्हणजे सगळं काही एका दिवसात किंवा एका वर्षात तयार होत नाही. त्याच्या पाठीमागे मेहनत असते, 10-12 वर्षाची मेहनत असते. आणि त्या मेहनतीनं सगळ्या काही गोष्टी केल्यानंतर असे काही फार्म डेव्हलप होत असतात. म्हणजे याच्यात अनेक जणांची साथ लागते. बरोबर. घरच्यांची साथ लागते, हे सगळ्या गोष्टी लागतात, नाही का? तेव्हा आजपासूनचे जे 10 वर्ष आहे आमचे स्ट्रगलचे, चेतन भाऊचे झाले, माझे झाले, मामूंचे झाले, हे स्ट्रगलचे वर्ष होते, नाही का? तेव्हा आज कुठेतरी आमचे अॅनिमल्स एवढे शो व्हायला लागले किंवा दिसायला लागले फार्म मध्ये. फार वाईट त्याग सहन केलेला आहे आम्ही, नाही का? बरेच वेळेस कितीतरी लॉसेस खाल्लेले, हे पण सांगितलं गेलं पाहिजे लोकांना, नाही का? आणि कुठली शेळी असू द्या, कोणाची पण असू द्या, कुठली असू द्या, कुठल्या कोणाच्या याला नाव ठेवायचं हक्क आमचा कोणाचा नाही. अॅनिमल हे प्रत्येकाचं चांगलंच आहे. बरोबर. फक्त आमचं एवढंच प्रयत्न असतो की आमच्या अॅनिमल्स मध्ये अजून आम्ही इम्प्रुव्हमेंट करत राहतो. बाकी दुसरं आमचं काहीच हेतू नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी अजून काय करता येईल, आमच्याकडून डेव्हलप करता येईल. बरोबर. हे शिवाचे रिझल्ट आहे आपल्या.